सँडविच बनवणार आहे. त्यासाठी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही साधं ब्रेड पण घेऊ शकताय. त्यासाठी आता भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. ह्यासाठी टमॅटो बारीक काप करून घेतले आहे, कांद्याचे काप करून घेतले आहेत बारीक, शिमला मिरची 2 प्रकारचे काप करून घेतलेले आहेत आणि हे स्वीट कॉर्न आहेत. तुम्हाला जे भाजी आवडते तुमच्या आवडीचे ते भाज्या वापरू शकता. आता सँडविचसाठी स्टफिंग तयार करूया. त्यासाठी थोडे थोडे भाज्या मिक्स करत जाऊया. थोडेसे कांदा, शिमला मिर्च, स्वीट कॉर्न, हिरवी शिमला मिर्च, यामध्ये सँडविच चटणी केलेलं आहे तयार, हे घरी बनवलेलं आहे. हे मिक्स करून घेऊया. यामध्ये मेयोनीज जरा मिक्स करूया थोडंसं. आणि हे सगळे मिक्स करून घेऊया. सँडविच चटणीची मी रेसिपी शॉर्टमध्ये टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशी हिरवीगार चटणी खूप छान होते ती बघा. ब्रेडला शेजवान चटणी लावून घेऊया. त्यामुळे टेस्ट छान येते आणि चटपटीत टेस्ट येते. याला शेजवान चटणी लावले ना छान चटपटीत स्वाद येते. असे सगळीकडे पसरवून घ्यायचे. त्यानंतर स्टफिंग आपण केलेलं आहे ना ते सँडविचमध्ये आपण लावून घेऊया. ह्याच्यावर या स्टफिंगवर ऑरेगॅनो स्प्रिंकल करायचं. त्यामुळे स्वाद ह्याचं पण खूप छान स्वाद येते. हे अजिबात स्किप करायचं नाही. खूप छान स्वाद येते याच्यामुळे. या स्लाइसवर पण शेजवान चटणी थोडंसं पसरवून घेऊया. ब्रेड फिक्कं लागणार नाही, त्यामुळे टेस्टी लागते. पसरून झालेलं आहे. आता यावरती चीज स्लाइस वापरलेला आहे मी. तुम्ही मोझरेला चीज पण वापरू शकता. आता हे स्टफिंग पूर्ण झालेलं आहे. आता बेक करायला घेऊयात. सँडविच बेक करायसाठी तूप थोडे ग्रीस करून घेऊया आणि त्यामध्ये सँडविच बेक करायला ठेवूया. तुम्ही सँडविच मेकरमध्ये पण हे ठेवू शकता, पण आपल्याकडे नसेल तर असे पॅनमध्ये पण हे बेक होऊ शकते चांगल्या प्रकारे. असे थोडे थोडे पळीनं दाबत छान क्रिस्पी होते. मग वरून पण थोडे तूप ग्रीस करून घ्यायचं. दोन्ही बाजूनी क्रिस्पी व्हायला पाहिजे. असे मस्त कुरकुरीतपणा येते. पलटून घ्यायचे. ही बाजू बघा किती छान क्रिस्पी झालेला आहे. आता सँडविच तयार झालेला आहे. आता सँडविच प्लेटमध्ये काढून घेऊया. वरचा भाग किती छान क्रिस्पी झालेला आहे. मस्त एकदम भारी.